भारतीय जनता पक्षानं असा निर्णय का घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट लोकांना सत्तेत सहभागी करून का घ्यावं असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलाय। बहुतेक भाजपच्या बाजूनी बोलणारे जे काही तथाकथित निष्ठावंत आहेत त्या सगळ्यांच्या मनात तर हा प्रश्न खूपच आहे। आता या सगळ्यामध्ये माझा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जे असा प्रश्न विचारतात त्यांना मला एक सांगा, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी फुटलेला पक्ष कोणता? म्हणजे हे फुटाफुटी आत्ता थांबते असं नाही हा, अजून काही फूट तुमच्या समोर अचानक येणार आहे। मी आधीच म्हटलंय, राजकारण कॅमेऱ्याच्या समोर येत नसतं, हे फुटीचं प्रकरण इथेच थांबणार नाहीये, अजून काही फुटणार आहेत। बरं, आत्ता फुटलाय तो पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। फटका कुणाला बसलाय? शरद पवारांना। फटका कोण दिलाय? अजित पवारांनी। बाहेर पडलेले नेते कोणते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। चिडून रागावून कोण बोलायला पाहिजे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी। सुप्रिया सुळे काय म्हणतायत? अजित माझा भाऊ आहे, दादा आहे, त्याचं माझं कोणतंच भांडण नाही। अजित दादाला विचारलं सुप्रिया सुळेंच्या विषयी तुम्ही काय करताय? ते म्हणले आम्ही काय फक्त हकालपट्टीच करायला बसलोत का? अरे काम करायचंय आम्हाला। प्रफुल्ल पटेलांना विचारलं तुमच्या पक्षाचे अध्यक्ष कोण? ते म्हणाले शरद पवार। विसरलात की काय? शरद पवारांना विचारलं तुम्ही कोर्टात जाणार का? ते म्हणाले नाही नाही, लोकांच्याकडे जाणार। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून याबाबतची एकही संतप्त प्रतिक्रिया बाहेर येत नाहीये। मी संतप्त हा शब्द वापरतोय। मग संतप्त प्रतिक्रिया देतय कोण? दुसरं कोण? बोलून बोलून बोलणार कोण असा आवाज आला की शब्द येतो संजय राऊतांशिवाय दुसरं कोण? म्हणजे संजय राऊतच यावर बोलतायत। शिवसेना यावर अधिक आक्रमक होऊन बोलतेय। म्हणजे राग आलाय राऊतांना, राग आलाय सुषमा अंधारेंना, राग आलाय उद्धव ठाकरेंना, राग आलाय आदित्य ठाकरेंना। फुटली राष्ट्रवादी, चिडलेत उद्धव ठाकरेंचा गट, राग व्यक्त करतायत भाजपच्या नावानं कडा बोट मोरतायत शिवसेनावाले उवाटाचे। काय भानगड काय ही कळत नाही। म्हणजे त्यांच्याविषयी राष्ट्रवादीवाले एकमेकांच्या विषयी चांगलं बोलतायत आणि हे मात्र कडा बोट मोडून बोलतायत, भाजपला शिव्याशाप देतायत। म्हणजे अगदी इतकं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून गेले, आता अजित पवार होणार, देवेंद्र फडणवीस पण जाणार। अरे सगळे तर्क तुम्ही कसे मांडताय? आणि इथेच खरं कारण आहे, तुमच्या लक्षात येईल याचा अभ्यास केल्यावरती भाजपने असं का केलं। कदाचित भाजपच्या अधिकृत प्रवक्त्यांच्याकडून या विषयाला उघडपणे मांडलं जाणार नाही, पण ते आपण समजून घेणं आवश्यक आहे। म्हणूनच प्रश्न पडतोय भाजपने असं का केलं? आठवतंय जरा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी पासून ते अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत येऊन बघा। ज्या वेळेला भाजपचे दिल्लीतील नेते मुंबईमध्ये आले त्यावेळेला गुडघ्यावर रांगत, माना खाली घालून नम्रतेनं मातोश्रीवरती गेलेले आहेत। म्हणजे मातोश्रींनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना अशा सामनात हेडिंग छापत मातोश्रीवर बोलवलेलं आहे। मित्रासोबत गद्दारी करायची नाही अथवा महाराष्ट्रात शिवसेनेला नाराज करायचं नाही म्हणून भाजपचे नेते मातोश्रीवर जात आले, सारखं गेले। म्हणजे प्रमोद महाजन ती जागा वाटपाची फाईल घेऊन उभे आहेत, बाळासाहेब खुर्चीवर पाय टाकून बसलेत आणि मग सिट डाऊन प्लीज असं म्हणून एक छोटी जालची जागा दाखवली जाते आहे। अशा आशयाचं कार्टून सुद्धा संजय राऊतांनी पोस्ट केलेलं होतं, आठवतंय? इतका अपमान सहन करून भाजप शिवसेनेच्या सोबत राहिला। बाळासाहेबांनी तर कमळाबाई असा शब्द वापरलेला होता, राहिला, कायम राहिला। राजकीय गरज म्हणून इथपर्यंत ठीक होतं। पुढे 2014ला युती तुटली,
19ला परत जोडल्या गेली, 14ला सुद्धा लोकसभेत वेगळी स्थिती, विधानसभेत वेगळी स्थिती, 19ला लोकसभेत वेगळी स्थिती, विधानसभेत वेगळी स्थिती, शेवटी युती झाली. युती झाल्यावर सुद्धा काय काय अटी ठेवल्या गेल्या. अमित शहानी मातोश्रीवर यावं, बंद दाराआड चर्चा करावी, तिथे समसमान वाटे मागावेत, हे सगळं झालं. राजकीय गरज म्हणून भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी हे पण स्वीकारलं. जरा पुढे जाऊया. निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि शिवसेनेनं अचानक धोका देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सोबत करायचं ठरवलं. आम्ही जा म्हणत मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंच्याकडे घेतलं आणि भाजपला सत्तेपासून अलगत लांब ठेवलं. किती खतखत, किती राग, किती द्वेष. सत्ता आली रे आली की आता जरा आठवा, आता विसरू नका, आता जरा आठवा. ज्या निष्ठावंतांना वाटतंय ना भाजपच्या असं का करावं, त्यांच्यासाठी आता जरा आठवा. सत्ता आली रे आली की जे काही घडलंय ते जरा तपासून बघा. जे जे या सरकारच्या विरोधात लढत होते त्यांच्यासोबत काय झालं. अगदी पहिला दिवस देवेंद्र फडणवीसांच्या, आता कदाचित मोठी असेल पण त्यावेळेला अगदीच 12, 13, 14 वर्षाच्या असलेल्या पोरीनं कोळशानी वर्षाच्या भिंतीवर काहीतरी लिहिलंय, याचे फोटो व्हायरल केले गेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या नादान पोरीला सुद्धा, लहान पोरीला सुद्धा बदनाम केलं गेलं की देवेंद्र फडणवीस किती वाईट आहेत. पहिला दिवस तो होता. पुढे फडणवीसांच्या बायकोला काय काय बोलल्या गेलं. घाण कोकिळा, त्यांचे प्लास्टिक सर्जरी केलेल्याचे फोटो, न केलेल्याचे फोटो किती व्हायरल केले गेले. त्यांच्या गाण्यावरती बोललं गेलं, काय काय बदनामी केली गेली. उद्धव ठाकरेने तर जाहीरपणे व्हॉट्सअप चॅट लीक करू का अशी घोषणा करून टाकली. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत काय काय केलं. त्यांच्या घरी बुकीची पोरगी पाठवली, तिच्याकडून सुटकेस पाठवली, सुटकेसचे शूटिंग बाहेर वेगळंच करून घेतलं, आत आलेली सुटकेस वेगळीच होती, धमक्या दिल्या गेल्या. हे सगळं आपण बघितलं. जयसिंगाणी नावाचा तो बुकीन त्याची पोरगी, ते प्रकरण, तो गुन्हा दाखल झाल्यास तुम्हाला माहित आहे. त्यानंतर सरकारी कागदपत्र लीक केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांच्यावरती ठेवला. घरी पोलीस पाठवले, चौकशी केली, अगदी सहआरोपी करून अटकेची तयारी केली होती. विसरलात. हे झालं एक, देवेंद्र फडणवीस. नंबर 2, किरीट सोमय्या, बाप बेटे अंदर जाएंगे. नील सोमय्याला 23 दिवस फरार व्हावं लागलं होतं. किरीट सोमय्यांना अटक करणार अशी चर्चा सुरू होती. किरीट सोमय्यांच्या पत्नीच्या एका समाजसेवी संस्थेनं शौचालयाच्या कामात कधीतरी मागे मीरा भाईंदर महानगरपालिकेत घोटाळा केलाय असा आरोप केला गेला. किरीट सोमय्या, नील सोमय्यांची आई म्हणजे किरीट सोमय्यांची पत्नी यांच्या बदनामीचा डाव रचला गेला. त्यांच्या अटकेची तयारी केली गेली. नितेश राणेंचा आरोप आठवतोय. सिंधुदुर्गात अटक करायची, कोल्हापूरला तपासणीसाठी न्यायचं आणि नेल्यावर माझा जीव घ्यायचा याचा प्लॅन करण्यात आला होता. नितेश राणेंना अटक केली गेली, नारायण राणेंना अटक केली गेली. आठवतंय, मोहित कंबोजचं घर पाडण्याचा प्रयत्न केला. मोहित कंबोजच्या घराच्या बाहेर दुसऱ्याच्याच गाडीवर नोटिसा डकविण्यात आल्या. नारायण राणेंचं घर पाडण्याचा प्रयत्न केला. कंगना राणावतचं घर पाडून टाकलं. आठवतंय. हे सगळं आठवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. निखिल भांबरेंसोबत काय झालं जरा आठवा. अहो, अशी किती उदाहरणं सांगू ज्यांच्या शिवसेनेच्या ज्याच्यामुळं, राहुल कुलकर्णी ज्यांना आता फारच कड घ्यावी वाटते, त्यांच्यासोबत काय झालं हे सगळं जरा नीट आठवा. ज्यांनी भाजपला समर्थन मिळेल अथवा मदत होईल असे विषय केले, त्या प्रत्येकाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घटनांना किती पुढे आणल्या गेलं हे तुम्हाला आठवत असेल. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत आल्याबरोबर भाजपच्या सपोर्टर्सना उखडून टाकायचं, फेकून द्यायचं हे धोरण अवलंबल्या गेलं
आणि एकेका कार्यकर्त्याला वेचून 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 त्रास दिला गेला. अगदी खाजगी गोष्टी सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. ज्या ज्या भाजपच्या लोकांनी शिवसेनेचे भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं? म्हणजे अमित साटम, त्यांच्यासोबत कशी वागली शिवसेना, काय निधी दिला का, जरा तपासून बघा. सगळ्याच प्रकरणामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की सुडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड पेटलेलं होतं. अशा वेळी शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा शक्तिपात करणं आवश्यक होतं. तो केला. एकनाथ शिंदे आपल्या समग्र गटानिशी शिवसेनाच बाजूला घेऊन निघाले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तसं घडल्याबरोबर सहानुभूतीची लाट निर्माण व्हावी यासाठी वेगळाच डांगोरा पिटवायला सुरुवात केली. गद्दार, खोके, ताटवाटी या आणि अशा असंख्य शब्दांनी महाराष्ट्र पेटून निघायला लागला. मग धर्माची अस्त्र बाहेर काढल्या गेली, औरंगाची अस्त्र बाहेर काढल्या गेली, जातीची अस्त्र बाहेर काढल्या गेली, ब्राह्मण विरुद्ध मराठा, ब्राह्मण विरुद्ध दलित असा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न झाला आणि हा संघर्ष आता एका टोकाला जाईल अशी स्थिती आलेली होती. तोपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना हे एकसंधपणे महाराष्ट्र पेटवून टाकत होते, ढवळून काढत होते. आणि तिथे जेव्हा जेव्हा सर्वे होत होते तेव्हा त्या सर्वेच्या मध्ये एक गोष्ट लक्षात अशी येत होती, पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजप पुढे तर येतो आहे, पण सत्तेवरचा पक्ष म्हणून येण्यासाठीचा जो काही डिफरन्स ऑफ वोट असतो तो भाजपला मिळवणं कठीण चाललंय हे लक्षात आलं होतं. आता विचार करा, सत्तेत येण्यासाठीची आवश्यक मतं भाजपकडे नसतील तर काय झालं असतं? सत्तेत येण्यासाठीची आवश्यक ती मतं भाजपकडे नसती तर सत्ता पुन्हा या तिघांची आली असती आणि निष्ठावंतांचं काय झालं असतं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. मग याच्यावरचा उपाय काय? जेव्हा आपली ताकद वाढत नसेल तेव्हा शत्रूच्या शक्तीमध्ये विभागणी करायला हवी, हे साधं सरळ सूत्र आहे. त्यातल्या लोकांना बाजूला करायला हवं, हे साधं सरळ सूत्र आहे. क्राईम ऑलवेज किल्स क्राईम. माझं एक मराठीतलं अजून आवडतं वाक्य आहे, कुठल्या पुस्तकातलं मला माहित नाही. न्याय हा नागर नियम आहे, तो वन्य प्राण्यांना लागू होत नाही. जेव्हा हिंस्त्र पशु अधिक हिंस्त्र होऊ लागतो तेव्हा त्याला पिंजऱ्यात कैद करावं लागतं आणि त्यासाठी एखादी बकरी जंगलात पिंजऱ्यात अडकवून ठेवावी लागते. हिंस्त्र पशुला आवरायचं असेल तर त्याला त्याच मार्गाने जावं लागतं. तुम्ही सगळ्यांनी शोले पाहिला असेल. जय आणि वीरू जेलमध्ये असतात आणि त्यांना जेलच्या बाहेर काढलं जातं. सुरुवातच इथं आहे पिक्चरची. आणि सांगितलं जातं की आपको रामगढ़ जाना है आणि जय वीरूला रामगडला नेताना सांगितलं जातं की तुम्हाला गब्बरशी लढायचं आहे. पैसे देऊन सांगितलं जातं आधे अब आधे काम होने के बाद. लोहा लोहे को काटता है हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच न्यायाने भाजपने त्यांचा शक्तिपात करण्यासाठीची ही योजना आखलेली आहे. हे जोपर्यंत भाजपच्या समर्थकांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत भाजपचे समर्थक या योजनेचाच शक्तिपात करतील. हा शक्तिपात मोदींचा असेल, फडणवीसांचा असेल, भाजपचा असेल. त्यामुळंच भाजपनं असं का केलं हा दुसरा व्हिडिओ मी आपल्या समोर मांडतो आहे. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.